कालच्या व्हिडिओमध्ये आपण पहिलं प्रॅक्टिकल पाहिलेलं आहे, इनऑर्गॅनिक क्वालिटेटिव्ह अनालिसिस साल्ट नंबर 1. आता हे दुसरं प्रॅक्टिकल आहे, साल्ट नंबर 2. कालच्या प्रॅक्टिकलमध्ये आपलं जे सॉल्ट होतं ते सॉल्ट NH4 आणि SO4 2- म्हणजे NH4 अमोनियम सल्फेट हा सॉल्ट आपण काल पाहिला होता. आता आज नवीन पावडर घेतलेली आहे आणि त्या नवीन पावडरमध्ये कुठला सॉल्ट प्रेझेंट येतो ते आता पाहिजे. आता आपण हे जो चार्ट आहे या चार्ट मधल्या सलग आपण टेस्ट घेत जायचे, प्रेझेंट टेस्ट घेत जायचे. आता हा सॉल्ट आपल्याला 11वी आणि 12वी साठी जो नेचर आहे क्रिस्टलाइनच असते. जे पावडर दिली जाते तुम्हाला किंवा मिक्सर दिलं जातं किंवा सॉल्ट दिला जातो तो क्रिस्टलाइन असतो. क्रिस्टलाइन म्हणजे खरभरीत असेल आणि वॉटर सोल्युबल असतो. अमॉर्फस म्हणजे मऊ पावडर सारखा असतो आणि हायग्रोस्कोपिक म्हणजे ओलसर, मॉइश्चर कंटेनिंग ओलसर असतो. परंतु आपण 11वी आणि 12वी साठी आपण क्रिस्टलाइन सॉल्टच यूज करत असतो. त्यामुळं पहिलं जे नेचर आहे हे क्रिस्टलाइन आणि त्याच्या समोर जे आहे क्लोराइड, ब्रोमाइड, नायट्राइड, आयोडाइड, सल्फेट एक्सेट्रा मे बी प्रेझेंट. ठीक आहे. त्यानंतर दुसरी टेस्ट कलर ऑफ सॉल्ट. हा सॉल्ट आहे, ह्या सॉल्टचा कलर कसला आहे पाहिजे. हा जो सॉल्ट आहे कसला आहे, व्हाईट आहे. पण ऑब्झर्वेशन मध्ये 6वं जे ऑब्झर्वेशन आहे हे 6वं ऑब्झर्वेशन व्हाईट और कलरलेस, त्याला टिक मार्क करायचे. आणि व्हाईट असेल तर Pb2+, Al3+, Mn2+, Zn2+, Ba2+, Ca2+, Cr2+, Mg2+, NH4+ मे बी प्रेझेंट. एवढे जे बेसिक रॅडिकल आहेत या रॅडिकल पैकी एक कुठला तर प्रेझेंट असतो. ठीक आहे. त्यानंतर सोल्युबिलिटी म्हणजे जनरली वॉटर बरोबर त्याचं कम्पेअर केलेलं असतं. टेस्ट ट्यूब घ्यायची आणि टेस्ट ट्यूब मध्ये त्याला पॅच्युला म्हणतो आपण. त्या पॅच्युलाच्या सहाय्याने एक पॅच्युला साधारण टेस्ट ट्यूब मध्ये घ्यायचं आणि यामध्ये वॉटर टाकायचं आणि वॉटरमध्ये सोल्युबल आहे का पाहायचं. थोडंसं वॉटर घ्यायचं आणि अशा प्रकारे अंगठा लावायचा आणि हे उलटी टेस्ट ट्यूब करायची. आहे का सोल्युबल आहे. राहिले क्रिस्टल राहिलेत का नाही, म्हणजे क्लिअर सोल्युशन तयार होते. आता हे सोल्युशन जे असते सोल्युशन हे डायल्यूट असते, त्यामुळे हाताला जरी लागलं तरी काय त्याला काही होत नाही. फक्त कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन घेताना किंवा ऍसिड घेताना तेवढी काळजी घ्यायची. इतर वेळी तुमच्या समोरचे जे सोल्युशन आहेत केमिकल आहे ते केमिकल डायल्यूट असतात. ते हातावरती पडलं कपड्यावर पडलं तर काही होत नाही. फक्त कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड जे आहे ते घेताना तेवढी काळजी घ्यायची. आता हे सोल्युशन तयार झालेलं आहे हे अशा पद्धतीनं लटकवून ठेवायची. म्हणजे शेवटची जी टेस्ट आहे ती टेस्ट काय येईल, सोल्युबल इन वॉटर क्रिस्टलाइन सॉल्ट प्रेझेंट. ठीक आहे. आता पुढच्या पेजवरती जायचं. हिट इन ड्राय टेस्ट ट्यूब. एक ड्राय टेस्ट ट्यूब घ्यायची, एक ड्राय टेस्ट ट्यूब घ्यायची आणि चांगली घे ना. त्या ड्राय टेस्ट ट्यूब मध्ये ओलसर घ्यायची नाही. समजा ओलसर असेल तर ते ड्राय करायचे. कशी ड्राय करायची, अशा पद्धतीने उलटी असे हीट करायची. ही फुटत नाही, याला हीट करताना हे कधी फुटणार, जर याच्यावरती वॉटरचे काही ड्रॉप्स पडले तर ते फुटणार. वॉटर जर नाही पडलं तर हे फुटत नाही. पूर्ण ड्राय करायची आणि ड्राय केल्यानंतर यात हा सबस्टन्स घ्यायचा किंवा सॉल्ट घ्यायचा आणि हा सॉल्ट हीट करायचा. तुम्हाला दिसत नसेल इकडे माग उभा इकडे. हा सॉल्ट जो आहे हा हीट करायचा. हीट करणे मध्ये उभा राहून हीट करताना काय करायचं असते पहा. हीट करताना टेस्ट ट्यूबचं तोंड असं आपल्याकडे कधी करायचं नाही किंवा आपले मित्र शेजारी उभा राहिले त्यांच्याकडे करायचं नाही. सोल्युशन असो किंवा क्रिस्टल असो कसं असतंय, जास्त हीट झालं तर त्यामध्ये बंपिंग होतं किंवा सुपर हिटिंग म्हणतो आपण. सुपर हिटिंग जर झालं
तर ह्यातलं लिक्विड किंवा सॉलिड हे बाहेर पडण्याची शक्यता असते. त्यामुळे हीट करताना नेहमी काय करायचं की हा जो रॅक आहे रॅककडे तोंड करायचं आणि ऑब्झर्वेशन करायचं, हीट करायचं आणि ऑब्झर्वेशन पाहायचं. त्याचं हीट केल्या केल्या या टेस्ट ट्यूब मध्ये पाणी टाकायचं नाही. जर टेस्ट ट्यूब मध्ये जर पाणी टाकलं तर टेस्ट ट्यूब लगेच फुटते, पहा कडकते आणि फुटते. काय होत नाही पहा. आता त्याचे ऑब्झर्वेशन पाहिजे आपण. ऑब्झर्वेशन हीट टेस्टिंग. डिक्रिपिटेशन म्हणजे तडतड आवाज येणे. तडतड आवाज आला का? नाही. क्रॅकलिंग नॉईज असंही म्हणते त्याला, नाही. सॉल्ट फ्युजेस. हा सॉल्ट फ्यूज झाला का? फ्यूज नाही झाला. वॉटर वेपर्स कंडेन्स ऑन कूलर पार्ट ऑफ द टेस्ट ट्यूब. हा टेस्ट ट्यूब आहे, टेस्ट ट्यूबचा वरचा भाग आहे, तिथं वॉटर कंडेन्स झालेत का? पाणी साठलंय का? जसं दव असते त्या पद्धतीने आहे ना, दिसतंय का? वॉटर कंडेन्स ऑन कूलर पार्ट ऑफ द टेस्ट ट्यूब. वरच्या भागात पाणी साठले का? दिसतंय का? वरच्या भागात वॉटर कंडेन्स ऑन कूलर पार्ट ऑफ द टेस्ट ट्यूब. हे ऑब्झर्वेशन आलं का? मग त्याला टिक मार्क करायचं आपण. वॉटर कंडेन्स ऑन द कूलर पार्ट ऑफ द टेस्ट ट्यूब. त्याच्या पुढचं इन्फरन्स मध्ये लिहायचं सॉल्ट कंटेनिंग वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन मे बी प्रेझेंट. ठीक आहे. आता त्यानंतर टेस्ट फॉर NH4+. परत आणखी काय करायचं? दुसरी टेस्ट ट्यूब घ्यायची आणि त्या दुसऱ्या टेस्ट ट्यूब मध्ये हा जो सॉल्ट आहे तो सॉल्ट घ्यायचा आणि तुमच्या समोर NaOH ची बॉटल आहे त्यातलं NaOH टाकायची. त्यामध्ये सॉल्ट घ्यायचा, ही NaOH ची बॉटल आहे. NaOH, या NaOH मध्ये नेहमी पाहायचं आपण, या NaOH च्या बॉटलला टोपण लावलेलं नसते पहा, गुळगुळीत असते. NaOH तुमच्या समोरची बॉटल, यातलं थोडंसं NaOH टाकायचं आणि NaOH टाकून नंतर काय करायचंय? हा टर्मरिक पेपर आहे, टर्मरिक पेपर ओला करायचा वॉटरमध्ये. ओला केल्यानंतर हे हिट करायचं आणि यातून वेपर्स बाहेर पडतील, त्या वेपर्स वरती हा टर्मरिक पेपर पकडायचा आणि ब्राऊन होतोय का पाहायचं. जर ब्राऊन झाला तर NH4+ प्रेझेंट, नाही ब्राऊन झाला NH4+ ऍब्सेंट. ब्राऊन होत नाही पण आहे का? ब्राऊन होत नाही. थोडासा ब्ल्यू का झाला तर यामध्ये बेसिक म्हणजे अमोनिया नायट्रोजन कंटेनिंग कंपाऊंड हे बेसिक असतात, अल्कली असतात आणि त्यामुळे थोडासा ब्ल्यू झाला परंतु ब्राऊन झालेला नाही. बरोबर आहे. म्हणजे NH4+ हा ऍब्सेंट आहे. आता ते ऑब्झर्वेशन पाहायचं लगेच आणि ऑब्झर्वेशन पाहून त्याला टिक मार्क करायची. आता इथं काय म्हटलं? प्रेझेंटच म्हटलेलं आहे. आता तिथं तुम्ही काय करायचं? जर समजा प्रेझेंट आला नाही तर खाली जी ओळ आहे त्या ओळीवर नो स्मेल ऑफ NH3 गॅस म्हणा, नो म्हणा, लिहा तुम्ही नो स्मेल ऑफ NH3 गॅस आणि इन्फरन्स मध्ये लिहा NH4+ ऍब्सेंट, NH4+ ऍब्सेंट. ठीक आहे. आता पुढची तिसरी टेस्ट आपण घेत नाही, त्याला कायमस्वरूपी अशी खोली मारून ठेवा, चारकोल टेस्ट. आणि ती टेस्ट पुढेही लिहायची नाही, डॅश करायचा पुढे. त्यानंतर कोबाल्ट नायट्रेट टेस्ट आपण घेत नाही, चौथी टेस्ट बी घेत नाही, कायमस्वरूपीच घेत नाही, फ्लेम टेस्ट घेत नाही, बोरॅक्स बेड टेस्ट घेत नाही. ह्या टेस्ट घेत नाही ह्या लक्षात ठेवायच्या, कारण हे प्रॅक्टिकल तुम्हाला परत करायला सांगणार आहे. ठीक आहे. आता त्यानंतर काय करायचंय? ड्राय टेस्ट फॉर ऍनाइन्स. ऍनाइन्स साठी म्हणजे निगेटिव्ह रॅडिकल आहेत, ऍसिडिक रॅडिकल आहेत, त्याला ऍनाइन्स होतो. त्याच्यासाठी टेस्ट आहे क्या? ऍक्शन ऑफ डायल्यूट HCl. टेक अ स्मॉल क्वांटिटी ऑफ सॉल्ट इन अ क्लिअर अँड ड्राय टेस्ट ट्यूब प्लस डायल्यूट HCl. डायल्यूट HCl तुमच्या समोर आहे. टेस्ट ट्यूब घ्यायची आणि त्या टेस्ट ट्यूब मध्ये
हे सॉल्ट घ्यायचा आणि सॉल्ट घेऊन त्यामध्ये डायल्यूट HCl टाकायचं आणि ऑब्झर्वेशन करायचं. ऑब्झर्वेशन काय आहे पहा, कलरलेस गॅस विथ ब्रिस्क इक्विव्हॅलेन्सेस, म्हणजे HCl टाकल्या जर ब्रिस्क इक्विव्हॅलेन्सेस म्हणजे लहान लहान बुडबुड्या बाहेर जर पडत असतील तर CO3 2- प्रेझेंट. जर कलरलेस गॅस विथ स्मेल ऑफ बर्निंग सल्फर सारखा जर वास येत असेल तर SO3 2- प्रेझेंट आणि रेडिश ब्राऊन गॅस असेल तर NO2- प्रेझेंट. काय होतं ते पाहायचं. मिक्सर घेतलं, डायल्यूट HCl आहे, तुमच्या समोरचं जे आहे ते डायल्यूट HCl आहे. ज्यावेळी डायल्यूट सोल्युशन घेतो त्यावेळी टेस्ट बोल्डर नाही लावला तरी चालतो. ठीक आहे, डायल्यूट HCl टाकायचं आणि ऑब्झर्व करायचं. काय होतंय का, रेडिश ब्राऊन झाला का कलर, बुडबुडे येतात का, काहीच होत नाही याला. म्हणजे आता तिथे एक तुम्ही परत खालच्या रेषेवर एक आणखी एक लिहायचं पहा, नो PPT लिहा तिथं खाली मध्ये ऑब्झर्वेशन मध्ये नो PPT CO3 2- SO3 2- NO2- ॲब्सेंट. आणि तुम्ही लिहिताना तेच लिहायचं चार्ट मध्ये, तर पुढे ज्या वेळेला लिहिताना एक्सपेरिमेंट लिहिताना तेच लिहायचं. इथे लक्षात, इतर रेषेवर लिहायचं नो कलर किंवा नो PPT, इथं नो PPT CO3 SO3 NO2 ॲब्सेंट, इन्फरन्स मध्ये ॲब्सेंट लिहायचं. ठीक आहे, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. ऍक्शन ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. एक कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 आहे. सॉल्ट घ्यायचा, पलीकडल्या मुलींना दिसते का, मध्ये येऊन उभा राहावं फार तर जर्नल हातामध्ये घेऊन. सॉल्ट घ्यायचा आणि सॉल्ट घेऊन आता आपण कॉन्सन्ट्रेटेड HCl किंवा H2SO4 घेणार आहे, टेस्ट बोल्डर लावायचा. आता त्याची ऑब्झर्वेशन वाचा, पहा काय ऑब्झर्वेशन आहे. कलरलेस गॅस गिव्हिंग व्हाईट डेन्स फ्यूम्स ग्लास रॉड डिप्ड इन NH4OH. जर समजा यातून कलरलेस गॅस बाहेर पडत असेल आणि त्या गॅसवरती जर NH4OH स्टॉपर धरलं किंवा रॉड डिप करून जर धरला तर त्या ठिकाणी व्हाईट त्या फ्यूमचं कन्व्हर्जन पाईप मध्ये होतं. असं असेल तर Cl प्रेझेंट. त्यानंतर ब्राऊन गॅस जर आला तर Br. ब्राऊन गॅस इव्हॉल्व आफ्टर हिटिंग NO3 प्रेझेंट. व्हायलेट असेल तर आयोडीन. आणि कलरलेस गॅस विथ स्मेल ऑफ व्हिनेगर CH3COO- मे प्रेझेंट. आणि कसल्याच प्रकारची रिॲक्शन होत नसेल तर नो PPT आणि इथं Cl Br NO3I ॲब्सेंट असं लिहायचं. आता काय ऑब्झर्वेशन आहे ते पाहूया आपण. NH4OH ची बॉटल घेतली, NH4OH आता एक कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 आहे. हे हाताने ओतून कधी घ्यायचं नाही पहा, ह्यात टाकायचं आणि टाकून यातून ज्या वेपर्स बाहेर पडतात त्या आपल्याला दिसत नाही, त्या वेपर्स वरती दिसतात का व्हाईट फ्यूम्स, व्हाईट फ्यूम दिसतात का, दिसते का? हे स्मॉल क्वांटिटी मध्ये असल्यामुळे ते लहान लहान दिसते पहा व्हाईट फ्यूम्स. व्हाईट फ्यूम्स जर व्हाईट फ्यूम्स असेल तर त्या ठिकाणी पहिलं ऑब्झर्वेशन जे आहे, कलरलेस गॅस गिव्हिंग व्हाईट डेन्स फ्यूम्स. जर डेन्स फ्यूम्स ग्लास रॉड डिप्ड इन NH4OH. आपण ग्लास रॉड डिप न करता आपण काय केलंय, हे स्टॉपवर्ड आहे, हे स्टॉपवर्ड असं ओलं केलं आणि याच्यावरती धरलंय. दोन्हीचा अर्थ एकच आहे, स्टॉपर धरलं काय ग्लास रॉड धरला काय. हे पहिलं ऑब्झर्वेशन येते, त्याला टिक मार्क करा. म्हणजे Cl- मे बी प्रेझेंट. आपल्याला इथं एक रॅडिकल मिळाला, हा
ऍनायन मिळाला आपल्याला, ऍनायन मिळाला, Cl हा ऍनायन मिळाला. आता काय करायचं पहा, वरती म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 च्या टेस्टला जो रॅडिकल मिळतो तोच रॅडिकल आपल्याला तिसऱ्या टेस्टला मिळतो, म्हणजे ऍक्शन ऑफ MnO2 अँड कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 ला. म्हणजे तिथे काय करा, पहिलं जे ऑब्झर्वेशन आहे त्याला टिक मार्क करा आणि Cl मायनस मे बी प्रेझेंट असं लिहा. ठीक आहे. त्यानंतर पुढच्या पेजवर चला, 27 पेज, कॉपर फॉइल टेस्ट. ही कॉपर फॉइल टेस्ट आपण घेत नाही, त्याला फुली मारा. हा, आता त्यानंतर पुढं अनालिसिस ऑफ ग्रुप NH4+, याची टेस्ट आपण मागाशी घेतली पहा. आपण काय केलं, सॉल्ट घेतला, त्यामध्ये NaOH घेतलं आणि ते हीट करून वेपर्स वरती टर्मरिक पेपर धरला होता. टर्मरिक पेपर ब्राउन झाला नव्हता, म्हणजे NH4 ॲब्सेंट. ती टेस्ट आहे. इथं फक्त ओरिजिनल सोल्युशन म्हटलेलं आहे, म्हणजे तिथे NH4 ॲब्सेंट आहे. तिथलं नो इव्होल्युशन ऑफ NH3 गॅस याला टिक मार्क करा. पहिली जी टेस्ट आहे ओरिजिनल सोल्युशन प्लस NaOH सोल्युशन प्लस हीट, या टेस्ट मध्ये नो इव्होल्युशन ऑफ एनी गॅस त्याला टिक मार्क करा आणि ग्रुप 0 इज ॲब्सेंट, ग्रुप 0 इज ॲब्सेंट याला टिक मार्क करा. आता इथं ग्रुप प्रेझेंट आला नाही, म्हणजे दुसरी जी टेस्ट आहे त्या दुसऱ्या टेस्ट आपण पाहायची नाही. पहिली टेस्ट ॲब्सेंट आली म्हटल्यानंतर दुसऱ्या टेस्टला पाहायचं नाही. ठीक आहे. आता त्यानंतर पुढे जायचं, आपण पुढे जायचं, तिथं सिटी लिहायच्या नाहीत, सिटी लिहायच्या नाहीत, सिटी फॉर NH4+. ठीक आहे. आता पुढं ग्रुप डिटेक्शन काढायचंय. ग्रुप डिटेक्शन, कोण आजारी असेल तर स्टूलवर बसा रे, किंवा ज्यांनी कुणी जेवण वगैरे केलेलं नसेल अशाने स्टूलवरती बसा किंवा बाहेर जाऊन बसा. काय चक्कर वगैरे वाटत असेल, हे तुला काय वाटतंय का, स्टूल घे तिथं बस, नाहीतर बाहेर जाऊन बस. ठीक आहे. आता ग्रुप डिटेक्शन पाहूया आपण. आता ओरिजिनल सोल्युशन म्हणजे काय, वॉटरमध्ये सोल्युशन तयार करायचं असते, वॉटरमध्ये सोल्युशन तयार करायचं असते. हे पावडर घेतली, सॉल्ट घेतला आणि ह्या सॉल्ट मध्ये आपण वॉटर टाकायचं. आणि वॉटर टाकून हे डिझॉल्व करायचं. हे जे तयार होतंय याला OS म्हणतो, ओरिजिनल सोल्युशन किंवा OS. हे तो बस ना घेते स्टूलवरती, तुला त्रास होतोय ना. हे क्लिअर सोल्युशन झालं पाहिजे, त्याला शेकिंग केलं तरी आपल्या हाताला काही कसल्या प्रकारची इजा होत नाही. ठीक आहे. त्याला OS म्हणतो. नंतर काय करायचं, ह्या ज्या वापरलेल्या टेस्ट ट्यूब आहेत, ह्या टेस्ट ट्यूब आपण स्वच्छ करून घ्यायच्या, स्वच्छ करायचं, ओतून द्यायचं आणि त्यात वॉटर टाकून स्वच्छ करून घ्यायचे. आता परत टेस्ट घेत जायचं. ह्याच्या पहिल्यापासून टेस्ट आहे हे ओरिजिनल सोल्युशन. ही टेस्ट ट्यूब आहे, 20 ml ची टेस्ट ट्यूब आहे. यात 20 ml सोल्युशन बसतं. यातला थोडंसं 1-2 ml सोल्युशन दुसऱ्या टेस्ट ट्यूब मध्ये घ्यायचं. थोडं सोल्युशन घ्यायचं आणि यामध्ये आता पहिली टेस्ट काय, ओरिजिनल सोल्युशन प्लस डायल्यूट HCl. कुठं चाललंय आहे का लक्षात? हा, ओरिजिनल सोल्युशन प्लस डायल्यूट HCl. हे समोरचं HCl आहे, हे डायल्यूट HCl. हे टाकायचं आणि पाहायचं काय होतं ते. काय होतंय का नाही, म्हणजे तिथं ऑब्झर्वेशन पहा, 2 ऑब्झर्वेशन आहे. व्हाईट पीपीटी आली का नाही. नो पीपीटी टिक मार्क करायचं. नो पीपीटी ग्रुप फर्स्ट ॲब्सेंट.
ग्रुप फर्स्ट ॲब्सेंट 27 पेजवरती आहे पहा. ठीक आहे. आता दुसरी टेस्ट पहा. ओरिजिनल सोल्युशन प्लस डायल्यूट HCl प्लस H2S गॅस और H2S वॉटर. आता हीच टेस्ट आहे. यामध्ये आपण H2S वॉटर टाकायचं. काय होते का? नाही. म्हणजे आता दुसऱ्या टेस्टला काय आलं? ब्लॅक पीपीटी आली का? नाही. म्हणजे काय आलं? नो पीपीटी ग्रुप सेकंड ॲब्सेंट. त्याला टिक मार्क करायचे. तेच लिहायचं फक्त. नंतर काय करायचं? हे रिॲक्शन मिक्सचर ओतून द्यायचं. रिॲक्शन मिक्सचर ओतून देऊन ही टेस्ट स्वच्छ करून घ्यायची. आता काय करायचं? पुढची टेस्ट पहा. ओरिजिनल सोल्युशन प्लस NH4Cl प्लस NH4OH. म्हणजे हे आपण जे सोल्युशन तयार केलेलं आहे ओरिजिनल सोल्युशन त्यातलं एक 2 ml सोल्युशन घ्यायचं. 2 ml सोल्युशन घ्यायचं. त्यामध्ये NH4Cl आणि NH4OH टाकायचं. NH4Cl वाचा पुढे बॉटल. NH4Cl हे NH4Cl आहे बॉटल. 4 नंबरची बॉटल तुमच्या समोर. ते टाकायचं यामध्ये. तिसरी टेस्ट चालू आहे आपली. आणि त्यानंतर त्यामध्ये NH4OH टाकायचे. हे NH4OH तुमच्या समोरच आहे ते. प्रेसिपिटेट येत नाही. हे थोडंसं व्हाईट बेरियम असल्यामुळे यात व्हाईट येते पहा. त्याला नो पीपीटी लिहायचं. नो पीपीटी. आता त्यानंतर पुढे काय? पुढची टेस्ट पहा. NH4OH ओरिजिनल सोल्युशन प्लस NH4Cl प्लस NH4OH प्लस H2S गॅस और H2S वॉटर. यामध्ये H2S वॉटर टाकून पाहिजे. चौथी टेस्ट. काय होते का? नाही. म्हणजे नो पीपीटी. फोर्थ ग्रुप ॲब्सेंट. याच्या अगोदर थर्ड ग्रुप ॲब्सेंट आला. त्यानंतर फोर्थ ग्रुप ॲब्सेंट आला. त्यानंतर हे रिॲक्शन मिक्सचर ओतून द्यायचं आणि पुढची टेस्ट पाहायची. पुढची टेस्ट कुठली आहे? ओरिजिनल सोल्युशन प्लस NH4Cl प्लस NH4OH प्लस सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ NH4 twice CO3. हे थोडंसं सोल्युशन घ्यायचं. ओरिजिनल सोल्युशन त्यामध्ये NH4Cl टाकायचं. NH4Cl त्यानंतर NH4OH टाकायचं. NH4OH आणि तुमच्या समोर NH4 twice CO3 आहे पण. NH4 twice CO3 6 नंबर बॉटल खाली. NH4 twice CO3 6 नंबरची बॉटल. ते तुम्ही जर सोल्युशन पाहिले तर सगळे कलरलेस दिसतात पहा. परंतु वेगवेगळे सोल्युशन आहेत. तुमच्या समोरच्या बॉटल ज्या आहेत सगळे कलरलेस सोल्युशन दिसतंय परंतु ते वेगवेगळे सोल्युशन आहे. आता हे टाकून पाहायचं काय होतंय ते. व्हाईट पीपीटी ते पहा. तो वरती किती डार्क येते पहा. व्हाईट पीपीटी. आता इथं पहा. व्हाईट पीपीटी जर असेल तर 5वा ग्रुप प्रेझेंट आला आणि त्यामध्ये कॅल्शियम 2+ किंवा बेरियम 2+ किंवा स्ट्रॉन्शियम 2+ प्रेझेंट आला. जोपर्यंत टेस्ट प्रेझेंट येत नाही तोपर्यंत टेस्ट घेत जायचं. टेस्ट प्रेझेंट आली की तिथं थांबायचं. आता इथं आपण थांबायचं. आपला 5वा ग्रुप प्रेझेंट आलेला आहे. आपल्याला ॲनाइन वरती मिळाला आहे. कुठला मिळाला आहे? Cl. हे बसतो तिथं स्टोलवर बस. ॲनाइन Cl मिळालेला आहे आपल्याला. ठीक आहे. आणि आपल्याला 5वा ग्रुप मिळालेला आहे आणखी. त्या 5व्या ग्रुपचा आपण अनालिसिस पाहायचं. आता पुढच्या पेजवर जायचं. 28 नंबर पेजवर पहा. 28 नंबर पेजवरती पहिल्या ग्रुपचं अनालिसिस दिलंय, दुसऱ्या ग्रुपचं दिलंय, तिसऱ्या ग्रुपचं दिलंय, चौथ्या ग्रुपचं दिलंय. परंतु आपला ग्रुप कुठला आलाय? 5वा ग्रुप आलाय. 5वा ग्रुप आलाय. तर आपण
29 नंबर पानावरती खाली आहे पहा अनालिसिस ऑफ ग्रुप 4. ठीक आहे. आता इथं ओरिजिनल सोल्युशन प्लस K2CrO4 K2CrO4 पाहायचं, पोटॅशियम क्रोमेट ते टाकून पाहायचं आणि ते टाकल्यानंतर जर येलो पीपीटी आली तर Ba2+ प्रेझेंट. हे ओरिजिनल सोल्युशन आहे. या ओरिजिनल सोल्युशन मध्ये थोडंसं घ्यायचं आणि यामध्ये पोटॅशियम क्रोमेट टाकायचं. हे डायक्रोमेट आहे. येलो पीपीटी ती पहा, येलो पीपीटी. जर येलो पीपीटी आली तर काय प्रेझेंट? Ba2+ प्रेझेंट. म्हणजे आपल्याला इथं रॅडिकल मिळाला. त्याला कॅटायन म्हणतो आपण, कॅटायन किंवा बेसिक रॅडिकल मिळतो. याला बेसिक रॅडिकल म्हणायचं. बेसिक रॅडिकल कुठला मिळाला? बेरियम Ba2+. आणि ऍसिडिक रॅडिकल कुठला मिळाला? Cl- मिळाला. Cl वरती आपण पाहिलंय. ठीक आहे. आता मग हा जो रॅडिकल मिळालेला आहे त्याच्या सीटी घ्यायच्या. सीटी पुढं कन्फर्मेशन टेस्ट, त्याला टिक मार्क करा. तुम्ही जे 5वा अनालिसिस केलेला आहे ग्रुप त्याला टिक मार्क करा. पहिली टेस्ट घेतली त्याला टिक मार्क करा. त्यातलं येलो पीपीटी प्रेझेंट आली त्याला टिक मार्क करा. टिक मार्क केल्यानंतर आता सीटी फॉर बेरियम त्याला टिक मार्क करा. आपण आता सीटी घेणार आहे. यामध्ये ओरिजिनल सोल्युशन प्लस K2CrO4 म्हणजे पोटॅशियम क्रोमेट वरची टेस्ट आहे पहा, येलो पीपीटी, त्याला टिक मार्क करा. हे डबल घ्यायची काय आवश्यकता नाही. त्यानंतर दुसरी टेस्ट ओरिजिनल सोल्युशन प्लस डायल्यूट H2SO4. हे ओरिजिनल सोल्युशन घ्यायचं आणि त्यामध्ये डायल्यूट H2SO4 टाकून पाहायचं. आता बेरियम बरोबर जर H2SO4 ची टेस्ट जर घेतली आपण तर बेरियम आणि H2SO4 मधला SO4 याची रिॲक्शन होऊन BaSO4 तयार होते आणि BaSO4 चा कलर जो आहे तो व्हाईट कलर आहे. आणि त्यामुळं आपण बेरियम मध्ये जर H2SO4 ची बॉटल घ्या, H2SO4 जर टाकलं तर त्या ठिकाणी आपणाला व्हाईट पीपीटी येते आणि ती व्हाईट पीपीटी BaSO4 ची असते पहा, व्हाईट पीपीटी आहे म्हणजे BaSO4 तयार होतं. इथं H2SO4 मधला SO4 आणि Ba2+ याची रिॲक्शन होऊन BaSO4 तयार होते आणि याची व्हाईट पीपीटी येते. त्याला टिक मार्क करा. ठीक आहे. आता तुम्हाला इथं एक बेसिक रॅडिकल मिळाला, त्याच्या कन्फर्मेशन टेस्ट आपण घेतल्या. वरती एक ऍसिडिक रॅडिकल मिळालेला आहे. आता पुढे जायचं पुढच्या पेजवरती 30 नंबर पानावरती. त्यातल्या वेट टेस्ट घ्यायच्या. वेट टेस्ट कुठल्या? वेट टेस्ट फॉर CO32- SO3- Cl, Br आणि I. ओरिजिनल सोल्युशन प्लस AgNO3. ओरिजिनल सोल्युशन प्लस AgNO3. हे जे ओरिजिनल सोल्युशन आहे ते ओरिजिनल सोल्युशन घ्यायचं आणि AgNO3 काय म्हणतो? AgNO3 ला आपण सिल्वर नायट्रेट म्हणतो. हे सिल्वर नायट्रेट आहे पहा, याच्यावर लिहिलेलं आहे सिल्वर नायट्रेट. हे टाकायचं आणि ऑब्झर्वेशन करायचं. आता आपला रॅडिकल वरती आलेलंच आहे Cl-, परंतु आणखी आपण कन्फर्म करायचा. व्हाईट पीपीटी आली, AgNO3 टाकल्यानंतर व्हाईट पीपीटी आली. ऑब्झर्वेशन पहा, आपल्याला Cl व्हाईट ऑर येलो पीपीटी इनसोल्युबल इन डायल्यूट HNO3. डायल्यूट HNO3 टाकून पाहायचं. जर ते इनसोल्युबल असेल तर नायट्रिक ऍसिड, हा हे HNO3 आहे, डायल्यूट HNO3 किंवा नायट्रिक ऍसिड म्हणतो आपण, हे टाकायचं. यामध्ये इनसोल्युबल आहे का पाहायचं. इनसोल्युबल जर असेल तर Cl किंवा Br किंवा आयोडीन प्रेझेंट आहे. आपल्याला Cl मिळालेलंच आहे, आपल्याला माहित आहे यामध्ये Cl आहे, इनसोल्युबल आहे. इनसोल्युबल जर असेल तर त्या टेस्ट जे आहेत, तिसरी टेस्ट पहा, व्हाईट ऑर येलो पीपीटी इनसोल्युबल इन डायल्यूट HNO3, Cl, Br, I प्रेझेंट, त्याला टिक मार्क करा. ठीक आहे. आता त्यानंतर आपल्याला माहितच झाले, त्यामुळं पुढची टेस्ट जी आहे ती पहिली क्लोरोफॉर्म लेयर इज कलरलेस, त्याला टिक मार्क करा. ओरिजिनल सोल्युशन प्लस क्लोरोफॉर्म प्लस Cl2 वॉटर इन एक्सेस
क्लोरोफॉर्म लेयर इज कलरलेस, Cl मायनस प्रेझेंट, त्याला टिक मार्क करा. ठीक आहे. आता त्यानंतर पुढची एक टेस्ट पाहूया, बेरियम नायट्रेट. आता ती ॲब्सेंटच येणार आहे, परंतु घेऊन दाखवतो. ओरिजिनल सोल्युशन प्लस बेरियम नायट्रेट. आता ओरिजिनल सोल्युशन तयार करायचं. संपल्यानंतर मिक्सर घ्यायचं किंवा सॉल्ट घ्यायचा आणि सॉल्ट यामध्ये वॉटर टाकायचं. वॉटर टाकून वॉटर टाकायचं आणि वॉटर टाकल्यानंतर बोला का बेरियम नायट्रेट यातलं एक 2 ml सोल्युशन घ्यायचं. दोन ml सोल्युशन घ्यायचं आणि त्यामध्ये बेरियम नायट्रेट टाकायचं. इथं बेरियम नायट्रेट आहे, बेरियम नायट्रेट, आणि बेरियम नायट्रेट टाकायचं आणि ऑब्झर्वेशन करायचं. बेरियम नायट्रेट टाकलं तर काय होते का नाही काय होत, म्हणजे काय नो पीपीटी. आता तिथं लिहिलेलं नाही तरी सुद्धा खाली तिसरा आकडा टाकायचा आणि रेशिओ लिहा. नो पीपीटी SO42 मायनस PO42 मायनस ॲब्सेंट, SO42 मायनस PO42 मायनस ॲब्सेंट. ठीक आहे. आता आपला रॅडिकल कुठला आलेला आहे, Cl आलेला आहे. Cl च्या CT घ्यायच्या, CT फॉर Cl कन्फर्मेशन टेस्ट. जे 2 रॅडिकल आले त्याच 2 रॅडिकलच्या CT घ्यायच्या. Ba2+ आला म्हणून आपण Ba च्या CT घेतल्या. आता Cl आलाय म्हणून Cl च्या CT घ्यायच्या. पुढच्या पेजवर आहे पहा 32 वरती, CT फॉर Cl क्लोराइड. Original solution plus MnO2 plus 2 to 3 drop of concentrated H2SO4, greenish yellow gas, आणि original solution plus lead acetate, white PPT, Cl minus confirm. यातली एक टेस्ट घेऊया. दुसरी टेस्ट, हे ओरिजिनल सोल्युशन, त्यामध्ये लीड ॲसिटेट टाकूया. हे लीड ॲसिटेट आहे, लीड ॲसिटेट. लीड ॲसिटेट टाकल्यानंतर काय तयार होते पाहूया, व्हाईट पीपीटीची पण. जर व्हाईट पीपीटी आली तर त्या ठिकाणी Br प्रेझेंट, व्हाईट पीपीटी Cl प्रेझेंट अँड कन्फर्म. ठीक आहे. आणि त्याच्या वरची जी टेस्ट आहे ती सुद्धा लिहायची पहा. ओरिजिनल सोल्युशन प्लस MnO2 प्लस 2 to 3 ड्रॉप ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 अँड हीट. Greenish yellow gas evolved that turns moist blue turmeric paper red, litmus red, and then bleaches it. Cl minus confirm. ठीक आहे. एवढं प्रॅक्टिकल करायचं आहे. एवढ्या सगळ्या टेस्ट मधनं आपण ज्या घेतल्या तेवढ्या टेस्ट घेत जायचं, फक्त ऑब्झर्वेशन वेगळे. आता शेवटी काय करायचंय, रिझल्ट लिहायचा. 33 नंबर पानावरती आहे पहा वरती बॉक्स नंतर. रिझल्ट गिवन सॉल्ट कंटेन्स बेसिक रॅडिकल. कुठला आला बेसिक रॅडिकल, Ba2+. लिहा तिथं पेन्सिल ना, Ba2+. बेसिक रॅडिकल कुठला आला, Ba2+. त्यानंतर ऍसिडिक रॅडिकल, ऍसिडिक रॅडिकल कुठला आला, Cl मायनस क्लोराइड, Cl मायनस क्लोराइड आला. त्यानंतर मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ सॉल्ट काय येईल, मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ सॉल्ट BaCl2, मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ सॉल्ट BaCl2. आणि हेन्स द नेम ऑफ द सॉल्ट बेरियम क्लोराइड, बेरियम क्लोराइड, नेम ऑफ द सॉल्ट बेरियम क्लोराइड. एवढं तुम्हाला प्रॅक्टिकल करायचं आहे. आता पुढच्या प्रॅक्टिकल काय होईल, हे जे सॉल्ट आहे हा सॉल्ट बदलला जाईल. आता बेरियम क्लोराइड घेतलं, पुढच्या वेळी कॉपर सल्फेट घेऊ, सोडियम क्लोराइड घेऊ,
झिंक सल्फेट घेऊ, झिंक क्लोराईड घेऊ, सॉल्ट बदल जाईल, सॉल्ट बदलला की ऑब्झर्वेशन बदलेल, ऑब्झर्वेशन बदललं की इन्फरन्स मधला बदलेल. चार्ट तोच वापरायचा, म्हणजे आपण टिक मार्क केलेली, फक्त त्याचं ऑब्झर्वेशन बदलते. आता तुम्ही काय करायचं घरी गेल्यानंतर, ह्या टिक मार्क केलेल्या आहेत, आजच घरी गेल्यानंतर त्या लिहून काढायचे 2 नंबर जे पेज मला वाटतं 41 सांगितलेलं आहे तिथं लिहायचं आणि लिहिल्यानंतर टिक मार्क केलेल्या सगळ्या फोडायच्या. कारण का पुढच्या प्रॅक्टिकलला आपल्याला परत टिक मार्क करायची. 2-2 ठिकाणी एकाच टेस्टला 2-2 टिक मार्क केले तर जमली होणार आहे. ठीक आहे, धन्यवाद.